अमरावतीला नवा महापौर मिळाला आहे आणि श्रीचंद तेजवानी यांची महापौर म्हणून निवड झाली आहे। आपण बघू शकता अमरावती महानगरपालिकेतील महानगरपालिकेच्या 17व्या महापौर पदासाठी भाजपने श्रीचंद तेजवानी यांची निवड निश्चित केली होती। सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महायुतीचा फॉर्म्युला राबविण्यात आला। भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, युवा स्वाभिमान आणि शिवसेना यांच्याशी हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला होता। या युतीनुसार महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद युवा स्वाभिमान पक्षाकडे देण्याचे सूत्र ठरविण्यात आले। आमची युती केवळ भाजपसोबतच असल्याचे आमदार सुलभाताई खोडके यांनी स्पष्ट केले होते। पण एकंदरीत त्यामुळे निवडणुकीत काही अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यतासुद्धा वर्तवली जात होती। मात्र युवा स्वाभिमान पक्षाचा उपमहापौर झाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे। विशेष म्हणजे श्रीचंद तेजवानी यांच्या निवडीमुळे अमरावतीला पहिल्यांदाच सिंधी समाजाचा महापौर मिळाला असून शहरासाठी हा विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पाऊल ठरणार असल्याचं त्यांनी व्यक्त केलं आहे। बिलकुल भारतीय जनता पार्टीचे महापौर श्रीचंदजी तेजवानी, मी मुख्यमंत्र्यांना शब्द दिला होता, पालकमंत्र्यांना शब्द दिला होता की भारतीय जनता पार्टीचाच महापौर बनणार। त्या शब्दाचं पूर्ण पालन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। या ठिकाणी युवासन पार्टीचा उपमहापौर सचिन भेंडे झालेले आहे, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। श्रीचंदजी तेजवानी यांनाही शुभेच्छा देतो आणि भगवा हा खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये फडकला याचा फार आनंद आहे आणि याच्या माध्यमातून अमरावती शहराचा विकास, अमरावती शहराच्या मूलभूत गरजा, अमरावती शहरातल्या जनतेला दिलेला शब्द, यासाठी प्रत्येक नगरसेवक आपला शब्दाचं पालन करून पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं राहून अमरावती शहराचा विकास करून घेणे, अमरावती शहराला न्याय देणे, हा प्रारंभ, नवीन प्रारंभ या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे। आणि पहिल्याच दिवशी युवासन पार्टीच्या वतीने प्रशांत भाऊ वानखडे सिनियर नगरसेवक युवासन पार्टीचे, त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अचानक जे मृत्यू झाला त्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक चांगलं भावूक वातावरण आणि त्यामध्ये पहिल्याच दिवशी युवासन पार्टीने हे पाऊल जे उचललं आणि अजितदादा पवारांना जी श्रद्धांजली दिली, याचं मी खऱ्या अर्थानं माझ्यातर्फे सुद्धा या श्रद्धांजलीला पूर्ण माझं समर्थन आहे की एक चांगलं ठराव त्या ठिकाणी युवासन पार्टीच्या वतीने प्रशांतभाऊ वानखडे मांडला। आणि त्याचप्रमाणे अमरावती बंडेरा महानगरपालिकेचं नामकरण याचा प्रस्ताव नानाभाऊ आमले यांनी मांडला। म्हणून या दोघांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करील आणि भारतीय जनता पार्टीचे महापौर श्रीचंद तेजवानी यांचंही अभिनंदन करील, सचिनभाऊ भेंडे यांचंही अभिनंदन। मैं मेरे लाडले राज्य के मुख्यमंत्री और मेरे प्रदेश के अध्यक्ष पालक मंत्री चंद्रकांत जी बावनकुले, संगठन मंत्री उपेंद्र जी कोठेकर और मेरे सभी अमरावती शहर के नीचे से लेकर बड़े शीर्ष नेता तक मैं सभी का बहुत बहुत आभारी हूँ, बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, जिन्होंने मेरे समाज के एक छोटे से कार्यकर्ता को आज इतने बड़े शीर्ष पे पहुंचा दिया है। इतना बड़ा पद अमरावती शहर में मुझे महापौर का पद दिया हुआ है। मैं उनका मेरी ओर से, अमरावती शहर के पूरे नागरिकों की ओर से बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। विकास का जो विजन का है ना, अभी तो 4 साल जैसे मनपा का कोई प्रशासन राज था, 17 से 22 तक मैं नगर सेवक था, 22 से 26 तक प्रशासन राज होने के कारण डेवलपमेंट तो थोड़ा बहुत हुआ है, पर स्वच्छता की ओर उनका ध्यान नहीं था। सबसे पहले जो नागरिक अमरावती शहर के त्रस्त है वो स्वच्छता से है। सबसे पहले तो हमारा सभागृह का सभी का विषय यही रहेगा कि स्वच्छता करना चाहिए, सुंदर अमरावती करना चाहिए। पहले हम स्वच्छता की उधर ध्यान देंगे, उसके बाद में दूसरा विषय रहेगा हमारा विकास का।